शोध. एकेकाळी भारत महासागराच्या चमचमत्या पाण्याच्या खोलवर चंदेरी नावाची एकांत मच्छी राहत होती. चंदेरी ही चांदीच्या रंगाची चमकदार मासा होती. तिची त्वचा सूर्यप्रकाशात चांदीसारखी चमकत होती. ती समुद्रात इतर माशांपेक्षा नेहमीच वेगळी होती. ते धावत आणि गटांमध्ये एकत्र खेळत असताना चंदेरीने एकटेपणाला प्राधान्य दिले. खडकाचे कोपरे आणि खोरे शोधण्यात तिचे दिवस एकटे घालवायची. चंदेरीचा एकटेपणा आवडीने नव्हता. तिला मैत्रीची खूप इच्छा होती, पण तिचा लाजाळू स्वभाव आणि नकाराच्या भीतीने तिला इतरांपासून वेगळे केले होते. इतर माशांच्या खेळांमध्ये आणि हसण्यामध्ये सामील होण्याचा तिचा प्रयत्न असूनही तिला नेहमीच बाहेरच्या व्यक्तीसारखे वाटायचे. त्यांच्या रंगीबेरंगी जगात एक अदृश्य उपस्थिती. दररोज सकाळी चंदेरी पोहत खडकाच्या काठावर जात असे, जिथे पाणी स्वच्छ होते आणि प्रकाश मंत्रमुग्ध आकारात खेळत होता. ती पाण्यातून सरकत होती. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले जेव्हा तिने प्रवाळ अस्तित्वाचे सौंदर्य, डोलणारे समुद्रातील ॲनिमोन्स आणि इकडे तिकडे पोहणारे रंगीबेरंगी मासे पाहिले. हे एक अंतहीन संमोहनाचे जग होते, परंतु एक असे जग होते जे मैत्री सामायिक करण्याशिवाय रिकामे वाटले होते. एका सूर्यप्रकाशित दुपारी चंदेरी खडकाजवळ पोहत असताना तिला काहीतरी असामान्य दिसले. पुढे पाण्यात हालचाल होत होती. नारंगी रंगाचं काहीतरी पुढे सरकत होतं. एक लहान शिकारी शार्क त्याचा पाठलाग करत होता. केसरी संन्यासी खेकडा आहे हे समजल्यावर चंदेरीच्या हृदयाची धडधड सुटली. त्याचे चमकदार कवच शानदार केसरी रंगाचे होते, जे निळ्या हिरव्या पाण्यासमोर स्पष्टपणे दिसत होते. पिंट्या नावाचा संन्यासी खेकडा गंभीर धोक्यात होता. लहान शार्क अथक होता. त्याचे जबडे उघडत होता आणि त्या लहान प्राण्याला पकडायला वेगाने पोहत होता. पिंट्या पळून जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण त्याचे छोटे पाय त्याला इतक्या वेगाने पोहू देत नव्हते. त्याने वाळूमध्ये खड्डा खोदून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु लहान शार्क खूप हुशार होता. तो बरोबर त्याला शोधून काढत होता व त्याने पिंट्याचा पाठलाग चालू ठेवला. पिंट्याचे लपण्याचे प्रयत्न एकामागून एक अयशस्वी ठरल्याने चंदेरी काळजीत पडली. छोटा शार्क जवळ येत होता. त्याचे तीक्ष्ण दात सूर्यप्रकाशात चमकत होते. पिंट्याची परिस्थिती बेताची दिसत होती. हे एक धाडसी लहान संन्यासी खेकड्याचे शेवट दिसत होते. काहीही विचार न करता चंदेरी कृतीत उतरली. ती पटकन जमेल तितक्या वेगाने पोहली. सूर्यप्रकाशात तिची त्वचा चांदीचा रंग चमकवत होती. जवळ येताच तिने पिंट्याला हाक मारली, "थांब, मी मदतीला येत आहे." पिंट्याने वर पाहिले. भीतीने आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. "कृपया मला मदत करा," तो ओरडला. त्याचा आवाज थरथरत होता. चंदेरी पिंट्या आणि लहान शार्क यांच्यामध्ये धावली. तिने शिकारी आणि त्याचा शिकार याच्यामध्ये अडथळा निर्माण केला होता. छोट्या शार्कने चंदेरीवर झेपावले, पण ती खूप वेगवान होती. चपळपणे वळून हल्ला टाळत होती. "माझ्या मागे ये," चंदेरीने पिंट्यासाठी ओरडले. चंदेरी पुढे पळाल्याने दोन्ही प्राणी दाट प्रवाळ झुडपांकडे वेगाने सरकले. चंदेरीला माहीत होते की प्रवाळ फांद्यांमधील घट्ट जागा लपण्यासाठी योग्य होऊ शकेल. अशी जागा जिथे लहान शार्क मागोमाग आली तरी शोधू शकणार नाही. तिने पिंट्याला लहान प्रवाळ कोनाड्यांमधून मार्गदर्शन केले. प्रवाळच्या चक्रव्यूहातून पोहताना त्यांची हृदय एकसंघपणे धडधडत होते. लहान शार्कने पाठलाग केला, परंतु चंदेरीचा वेग आणि प्रवाळ जाळाचे ज्ञान मोठं होतं. ऊर्जेच्या शेवटच्या स्फोटाने चंदेरी आणि पिंट्या लहान शार्कच्या नजरेआड
प्रवाळाच्या एका छोट्या फटमध्ये घसरले. लहान शार्कने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यासाठी ते अक्षरशः गायब झाले होते. निराश आणि पराभूत झालेल्या लहान शार्कने क्षणभर त्या भागाला प्रदक्षिणा घातली आणि शेवटी सोप्या शिकाराच्या शोधात निघून गेला. क्षणभर श्वास घेतल्यानंतर चंदेरी आणि पिंट्या यांनी दिलासा आणि कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद. पिंट्या त्याच्या भावपूर्ण आवाजात म्हणाला, तू माझा जीव वाचवलास. तुझ्याशिवाय मी काय केले असते हे मला माहीत नाही. चंदेरी हसली. तिच्या मनात एक उबदारपणा जाणवला जो तिला बऱ्याच काळापासून जाणवला नव्हता. मी मदत करू शकले याचा मला आनंद आहे, तिने उत्तर दिले. मी तुला यापूर्वी खडकाभोवती पाहिले आहे, पण मला तुझे नाव कधीच माहीत नव्हते. मी चंदेरी आहे. तुला भेटून आनंद झाला चंदेरी. मी पिंट्या आहे. संन्यासी खेकडा आपला एक छोटासा पंजा पुढे सरकत मैत्रीपूर्ण हावभावात म्हणाला. त्यांनी हात मिळवले आणि हसले. लहान शार्कचा ताण आता वितळल्यासारखे वाटले. त्या क्षणापासून चंदेरी आणि पिंट्या अविभाज्य होते. समुद्र एकत्र फिरण्यात, लपलेले खजिना शोधण्यात आणि आपापल्या जगातील कथा सांगण्यात त्यांनी त्यांचे दिवस एकत्र घालवले. पिंट्यासोबत असल्याने चंदेरीला आता एकटं वाटत नाही. तिला एक खरा मित्र सापडला होता ज्याने तिला मित्र म्हणून स्वीकारले होते. चंदेरी आणि पिंट्या लवकरच त्यांच्या धाडसी कारनाम्यासाठी आणि अतूट बंधनासाठी संपूर्ण रीफमध्ये ओळखले जाऊ लागले. ते खडकाच्या भागात गेले जिथे चंदेरीने कधीही एकटे जाण्याचे धाडस केले नव्हते. पिंट्याचे चतुर विचार आणि चंदेरीचा वेग व चपळता यामुळे ते आदर्श संघ बनले. एके दिवशी खोलवर समुद्रात पोहत असताना त्यांना एक मोठे प्राचीन जहाज दिसले. त्याची लाकडी चौकट एक पेशीय वनस्पती आणि प्रवाळांनी झाकलेली होती आणि ते रहस्यमय दिसत होते. चल बघूया, पिंट्याने सुचवले. त्याचे डोळे उत्साहाने चमकले. चंदेरीने सहमती दर्शवली आणि त्यांनी एकत्रितपणे मोकळ्या छिद्रातून पोहत जहाजाच्या आत जाण्याचा मार्ग शोधला. आत त्यांना काळानुसार गोठलेले जग सापडले. तुटलेले फर्निचर, गंजलेले धातू आणि भूतकाळातील विसरलेले अवशेष. ते ह्या दृश्यावर आश्चर्यचकित झाले. त्यांची कल्पना समुद्री दरोडेखोराच्या आणि खलाशींच्या कथांनी भटकू लागली. त्यांनी जहाजाच्या दुर्घटनेचा शोध घेत असताना त्यांची नजर एका लहान सुंदर कोरीव पेटीवर पडली. काही प्रयत्नांनंतर पिंट्याला ती उघडण्यात यश आले आणि सुंदर चमकदार मोत्यांचा संग्रह समोर आला. वाह, हे पहा, एकाला उजेडाकडे धरत पिंट्या म्हणाला. चंदेरीलाही तितकेच आश्चर्य वाटले. ते खूप सुंदर आहेत, ती म्हणाली. मी यापूर्वी कधीही खजिना पाहिला नाही. त्याने मोत्यांची तपासणी करण्यात आणि समुद्रातील दरोडेखोराचे जीवन कसे असेल याची कल्पना करण्यात तास घालवले. अशाच काही क्षणांनी चंदेरीला जाणवले की पिंट्यासोबतचे तिचे आयुष्य किती समृद्ध झाले आहे. तिला फक्त एक मित्रच नाही तर एक नातेवाईक देखील सापडला. कोणीतरी जिने तिची उत्सुकता आणि अज्ञाताबद्दलचे प्रेम सामायिक केले होते. पण जसजसे दिवस आठवड्यात बदलत गेले तसतसे चंदेरीला पिंट्यामध्ये बदल जाणवला. एकेकाळचा आनंदी खेकडा शांत आणि दूरच्या विचारात हरवला होता. चिंतेत चंदेरीने पिंट्याला विचारले, पिंट्या, काय झाले? मला माझ्या कुटुंबाची आठवण येते. पिंट्याने त्याचं दुःख व्यक्त केले. मी खूप दिवसांपासून त्यांच्यापासून दूर आहे. मला भीती वाटते की ते मला विसरले तर नाहीत. चंदेरीला पिंट्याची वेदना चांगलीच समजली.
चंदेरीमध्ये मित्र मिळूनही पिंट्याला त्याच्या शून्यतेची भावना दूर करता आली नाही. मित्राला मदत करण्याचा निर्धार चंदेरीने घेतला. मी तुला तुझ्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र करण्यास मदत करेन. साहसी प्रवासासाठी तयार राहा. चंदेरीने घोषणा केली. तिचे हृदय दृढ निश्चयाने भरले आणि म्हणूनच त्यांच्या मैत्रीमुळे आणि उद्देशाच्या सामायिक भावनेने प्रेरित होऊन चंदेरी आणि पिंट्याने पिंट्याच्या दीर्घकाळ हरवलेल्या कुटुंबाच्या शोधात धोके आणि आव्हानांचा सामना करत विशाल समुद्राच्या प्रवासाला निघाले. त्यांना माहीत नव्हते की त्यांच्या साहसामुळे त्यांना मित्र आणि शत्रू अशा दोन्ही प्राण्यांचा सामना करावा लागेल आणि शेवटी एक शोध लागेल ज्यामुळे त्यांचे जीवन कायमचे बदलेल. चंदेरी आणि पिंट्याचा प्रवास सुरू झाला. जसजसे चंदेरी आणि पिंट्या समुद्राच्या खोलवर उतरले, त्यांचा परिसर परिचित प्रवाळ खडकांपासून एक मंत्रमुग्ध करणाऱ्या पाण्याखालील बागेत बदलला. समुद्राच्या तळाला सुशोभित करणाऱ्या रंगीबेरंगी वनस्पतींवर नाचणाऱ्या सावल्या टाकून पाणी एकाएक चमकाने चमकत होते. त्यांनी स्वतःला अशा ठिकाणी सापडले जिथे निसर्गाचा सौंदर्य जवळजवळ जादुई वाटत होता. एक लपलेला स्वर्ग ज्याची त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती. त्यांच्या सभोवतालच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन चंदेरी आणि पिंट्या बागेत फिरले. त्याच्या भव्यतेने आश्चर्यचकित झाले. त्यांना याआधी कधीही न पाहिलेले प्राणी भेटले, जसे की महाकाय समुद्री ॲनिमोन्स जे प्रवाहात सुंदरपणे डोलत होते. हे ॲनिमोन्स त्यांच्या लांब वाहत्या मंडपासह अशा शांतपणे हलले जसे की ते अदृश्य तालावर नाचत आहेत, पाण्याखाली जमिनीवर शांतता आणि कृपेची भावना जोडत. त्यांनी पुढे शोध घेतला असता त्यांना बायोल्युमिनेसन्स प्रकाशाने चमकणारे जेलीफिश आढळले. हे जेलीफिश अनेक रंगांमध्ये चमकले. हलका निळा, चमकदार हिरवा आणि हलका जांभळा. त्यांच्या सभोवतालचे पाणी चित्तथरारक प्रदर्शनात प्रकाशित करते. बायोल्युमिनेसन्सने एक मंत्रमुग्ध करणारे नवीन जगाचे वातावरण तयार केले, जणू ते स्वप्नभूमीत तरंगत आहेत. या बागेत कल्पनापेक्षाही सुंदर रंगांनी सजवलेल्या माशांच्या शाळा होत्या. हे मासे परिपूर्ण सामंजस्याने एकत्र फिरत होते. त्यांची त्वचा सूर्यप्रकाशाला चमकदार रंगांमध्ये परावर्तित करत. जसे मासे सोबतीने पोहतात आणि एकसंगपणे विणतात, चमकदार केसरी, खोल निळा आणि लखलखणारी चांदी पाण्यात चमकत होती, ज्याने रंग आणि गतीची एक अलौकिक कलाकृती तयार होते. हे दृश्य पाहून चंदेरी आणि पिंट्या मंत्रमुग्ध होतात. पण बागेच्या आश्चर्य आणि सावल्यांमध्ये धोका लपला होता. चंदेरी आणि पिंट्या समुद्राच्या घनदाट जंगलातून चालत असताना त्यांना धोकादायक ईलचा समूह दिसला. ईलचे तीक्ष्ण दात अंधुक प्रकाशात भीतीदायक चमकत होते. त्यांची नजर घुसखोरांवर खिळली होती. या भक्षकांच्या धोक्यामुळे बागेचे शांत सौंदर्य अचानक ढासळले आणि त्यांचे शांतीपूर्ण वावरणं तणावपूर्ण उच्च धोक्याच्या परिस्थितीत बदलले. ईल त्यांच्या विद्युत शरीरासह आणि भेदक डोळ्यांसह चंदेरी आणि पिंट्याला घेरण्यासाठी शिकारीच्या वृत्तीने पुढे सरकले. त्यांचे हेतू स्पष्ट होते, कारण ते हळूहळू आत सरकले आणि सुटकेचे सर्व मार्ग बंद करू लागले. एकेकाळी मोहक समुद्री शेवाळ आता सापळ्यासारखी वाटू लागली होती. त्यांचे अरुंद मार्ग आणि जाड धागे भयंकर धोक्याची जाणीव करून देत होते. ईलची उपस्थिती ही एक स्पष्ट आठवण होती की सर्वात सुंदर ठिकाणी देखील धोका असू शकतो. चंदेरीच्या हृदयाची भीतीने धडधड सुटली.
पण ती खंबीरपणे उभी राहिली. तिने पिंट्याचे रक्षण करण्याचा निर्धार केला. ईलच्या दहशतीनंतरही तिने आपल्या मित्राला संकटात सोडण्यास नकार दिला. झटपट विचार करून तिने योजना बनवायला सुरुवात केली. माझ्या जवळ राहा, तिने पिंट्याला कुजबुजले. ईलची भीती असूनही तिचा आवाज स्थिर होता. त्यांच्यातील बंधामुळे चंदेरीला धोक्याचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य मिळाले. चपळ कौशल्याने चंदेरीने समुद्र शेवाळाच्या चक्रव्यूहातून त्यांचा मार्ग शोधला. ते जाड शेवाळामधून धावले. त्यांची हालचाली जलद आणि अचूक होत्या. शिकार निसटताना पाहून ईल मासे तातडीने त्यांच्यावर झेपावले. त्यांचे जबडे चंदेरीच्या शेपटापासून इंच दूर बंद झाले. प्रत्येक जवळ येणाऱ्या धोक्याने त्यांना भीतीचा धक्का दिला, परंतु त्यांना वेग कमी करणे व घाबरणे परवडणारे नव्हते. शेवाळच्या दाट झाडांनी काही संरक्षण दिले, परंतु त्यांनी प्रत्येक वळणाला संभाव्य गतिरोध देखील बनवले. दाट समुद्री शेवाळ एक नैसर्गिक चक्रव्यूह तयार करतात. त्यांच्या गुंतागुंतीमुळे अडथळे निर्माण होतात, ज्यातून चंदेरी आणि पिंट्याला विजेच्या वेगाने पोहावे लागले. चंदेरीला खडकाचे ज्ञान आणि त्यांची गती हेच त्यांचे फायदे होते. चंदेरीने समुद्री शेवाळाला स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ते इकडे तिकडे पळाले, ज्यामुळे पाठलाग करणाऱ्या ईलमध्ये गोंधळ निर्माण झाला. जीव वाचवण्यासाठी ते धावत असताना जबडा आपटण्याचा आवाज आणि पाण्याच्या जोरदार लाटा त्यांच्या कानात आदळत होत्या. जसजसे ते शेवाळमध्ये खोलवर गेले तसतसे ईल त्यांचा अथक पाठलाग सुरू ठेवतात. स्वतःला आणि पिंट्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चंदेरीचे स्नायू जळू लागले आणि तिचा श्वास वेगाने वाढू लागला. त्यांच्या नसांमधून वाहणारा जोश त्यांची सतत हालचाल करत होता. प्रत्येक मौल्यवान क्षणासाठी त्यांना लढायला लावत होता. शेवटी एका शेवटच्या ऊर्जेने ते घनदाट जंगलातून मुक्त झाले आणि त्रासदायक मासे शेवाळामुळे मागे अडकून पडले. धोका अद्याप जवळ होता, परंतु त्यांना महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली होती. थकलेले पण सुरक्षित चंदेरी आणि पिंट्या समुद्राच्या जंगलातून बाहेर पडले आणि बागेच्या मध्यभागी एका शांत ठिकाणी पोहोचले. धोक्यापासून सुरक्षिततेकडे संक्रमण अचानक आणि जवळजवळ अतिवास्तव्य होते. उत्तुंग प्रवाळ रचना आणि नाजूक समुद्राच्या फुलांनी वाढलेल्या निसर्गामध्ये त्यांनी त्यांचा श्वास घेतला. त्या त्रासदायक सुटकेतून त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहेत. प्रवाळाचे शांत सौंदर्य त्यांना नुकत्याच समोर गेलेल्या संकटाच्या अगदी उलट होते आणि यामुळे त्यांना खूप आवश्यक आराम मिळाला. ते त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेत असताना तणाव विरघळू लागला. त्या जागी शांततेची भावना आणि त्यांच्या मैत्रीच्या खोल बंधाने घेतली. जसजसे ते पुढे सरकत गेले तसतसे पिंट्याचा विचार पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाकडे वळला. मला आश्चर्य वाटते की ते कुठे असतील, अजून किती लांब असतील, त्याने विचार केला. त्याचा आवाज उत्कंठेने भरलेला होता. एकटेपणाचे दुःख चांगले जाणून चंदेरीने आपल्या मित्राकडे सहानुभूतीने पाहिले. आपण त्यांना शोधून काढू पिंट्या, तिने त्याला खात्री दिली. तिचा निर्धार अढळ होता. काहीही झाले तरी मी तुला तुझ्या कुटुंबासोबत जोडीन. नव्या संकल्पाने चंदेरी आणि पिंट्या पुन्हा एकदा निघाले. पिंट्याच्या भूतकाळातील हरवलेले तुकडे शोधण्यासाठी त्यांची मने तयार झाली. त्यांना माहीत नव्हते की त्यांचा प्रवास त्यांना अनपेक्षित सहयोगी आणि अनपेक्षित आव्हानाकडे घेऊन जाईल, ज्यामुळे त्यांच्या मैत्रीची ताकद आणि त्यांच्या धैर्याची खोली तपासली जाईल. चंदेरी आणि पिंट्या यांनी समुद्राचा आपला प्रवास सुरू ठेवत असताना त्यांनी कधीही न पाहिलेला अंधार पसरला. जसजसे ते खोलवर उतरले तसतसे पाणी थंड होत गेले आणि एक भयानक शांतता पसरली.
आजूबाजूचे अशुभ वातावरण असूनही चंदेरी आणि पिंट्या आपल्या जिद्दीने पुढे जात राहिले. त्यांना माहीत होते की खोलवर कुठेतरी ते शोधत असलेली उत्तरे दडलेली आहेत. अचानक प्रकाशाच्या किरणाने त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना पुढे जाण्यास सांगितले. उत्सुकतेने ते प्रकाशाच्या मागे गेले. त्यांची अंतःकरणे अपेक्षेने धडधडत होती. जसजसे ते जवळ आले तसतसे त्यांना नैसर्गिक सौंदर्यापेक्षा बरेच काही सापडले. त्यांना चमकणारी एक पेशीय वनस्पतींनी प्रकाशित केलेली एक लपलेली गुहा सापडली, जी भिंतींवर एक अलौकिक चमक दाखवते. गुहेत रहस्य आहेत जी समुद्राने विसरली होती. त्याच्या खोलीत चंदेरी आणि पिंट्याला प्राचीन अवशेष सापडले. हे अवशेष त्यांच्या ढासळलेल्या भिंतीसह गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी आणि काळाच्या ओघात लुप्त झालेल्या चिन्हांनी सुशोभित केले होते. कोरीव काम एकेकाळच्या महान भारतीय सभ्यतेची दृश्य दर्शवते, जी ती बुडण्याआधी विकसित झाली होती, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालचे वातावरण गूढता आणि भव्यतेने भरले होते. त्यांच्या शोधाने प्रभावित होऊन चंदेरी आणि पिंट्या गुहेचे अधिक सखोल शोध घेऊ लागले. ते प्राचीन अवशेषांमधून जात असताना त्यांना असे पुरावे सापडले जे बुडलेल्या एका मोठ्या साम्राज्याचे अस्तित्व दर्शवतात. या संकेतांमध्ये कलाकृती आणि अवशेषांचा समावेश होता, जो समृद्ध आणि दोलायमान संस्कृतीबद्दल बोलत होता. कुतूहल आणि ज्ञानाच्या तळमळीने प्रेरित त्यांनी इतिहासाचे तुकडे एकत्र करण्याचा प्रयत्न केला. भूतकाळातील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक नवीन शोधाने त्यांच्यात आश्चर्य आणि उत्साह भरला. ते अवशेषांमध्ये जितके खोल गेले तितकेच त्यांना हरवलेल्या सभ्यताचा शोध लागला. त्यांना इमारतींचे अवशेष, साधने आणि अगदी सिंहासनाची खोली देखील सापडली. भिंतीवरील कोरीव काम राजे राण्या, लढाया आणि सणांच्या कथा सांगतात. हे स्पष्ट झाले की हे पाण्याखालील राज्य एकेकाळी खूप महत्त्व आणि शक्तीचे ठिकाण होते. चंदेरी आणि पिंट्याला एकेकाळी इथे राहणाऱ्या लोकांबद्दल आदर आणि सन्मान वाटला. पण त्यांचा शोध धोक्याशिवाय नव्हता. ते अवशेषांमध्ये खोलवर उतरत असताना ते चुकून प्राचीन संरक्षकांना जागृत करतात. विशाल ऑक्टोपस, ज्यांच्या झाडांच्या खोडा एवढे जाड व अनेक बाह्या होत्या. या संरक्षकांचे डोळे एका अलौकिक प्रकाशाने चमकत होते, ज्यामुळे त्यांना एक भीतीदायक आणि भयानक रूप मिळाले. जणू काही शतकानुशतके ते पाण्याखालील राज्याचे रहस्यांचे रक्षण करत आहेत. संरक्षकांना अचानक जाग आल्याने चंदेरी आणि पिंट्या घाबरले. चंदेरी आणि पिंट्या यांना लवकरच समजले की प्राचीन अवशेषांच्या क्षेत्रात ते न बोलवलेले पाहुणे आहेत. संरक्षकांचा नियम असा होता की कोणत्याही घुसखोराला बाहेर काढून टाकणे, जणू ते एखाद्या पवित्र आणि मौल्यवान गोष्टीचे रक्षण करत आहेत. ऑक्टोपस आश्चर्यकारक गती आणि चपळाईने हल्ले. त्यांचे प्रचंड बाह्या घुसखोरांना पकडण्यासाठी पुढे आले. ह्या प्राण्यांना कमी लेखू नये हे स्पष्ट होते. चंदेरी आणि पिंट्याच्या उपस्थितीने संरक्षकांचा संताप वाढला आणि त्यांना गंभीर धोका निर्माण झाला होता. लगेच एक प्राचीन संरक्षक कृतीत आला आणि चंदेरी आणि पिंट्याकडे निघाला. ऑक्टोपसच्या प्रचंड आकारामुळे आणि ताकदीमुळे चंदेरी आणि पिंट्याला त्यांच्यापासून वाचणे कठीण होते. बाह्याच्या हालचालीने पाणी मंथन होऊ लागले. जोरदार प्रवाह निर्माण झाले, ज्यामुळे त्यांना त्या राक्षसी प्राण्यांच्या जवळ खेचू लागले. एकेकाळी शांतपूर्ण आणि मनोरंजक अवशेष रणांगण बनले होते. चंदेरी आणि पिंट्या आपल्या जीवाची बाजी लावत होते. तातडीची आणि धोक्याची जाणीव झाल्याने त्यांची जागरूकता आणि सतर्कता वाढली.
चंदेरी आणि पिंट्या राक्षसाच्या असंख्य हातांच्या तावडीतून सुटण्यासाठी शक्य तितक्या वेगाने पोहत होते. प्राचीन भिंतीच्या अरुंद वाटेवरून जाताना त्यांचे हृदय भीतीने आणि उत्साहाने धडधडत होती. ऑक्टोपस सर्वत्र दिसत होते, सावलीतून उडी मारून त्यांचा मार्ग रोखत होते. ही काळाच्या विरुद्ध एक हताश शर्यत दिसत होती. चंदेरी आणि पिंट्याला माहीत होते की एका चुकीच्या हालचालीमुळे आपत्ती होऊ शकते. त्यांची धोकादायक परिस्थिती आणि त्यांचे मौल्यवान जीव वाचवण्याची गरज लक्षात आल्याने त्यांचा जगण्याचा निर्धार वाढला. हारण्याची प्रचंड शक्यता असूनही चंदेरी आणि पिंट्याने हार मानण्यास नकार दिला. संरक्षकांचा पराभूत करण्यासाठी त्यांनी आपल्या द्रुत विचार आणि चपळ हालचालींचा वापर केला. बाह्यांच्या जाळ्यांपासून दूर राहण्यासाठी अरुंद वाटांचा आणि अवशेषांच्या घट्ट कोपऱ्याचा फायदा घेऊन ते वाचण्याचा प्रयत्न करत राहिले. चंदेरीची चपळता आणि पिंट्याचे कौशल्य त्यांच्या जगण्याच्या लढाईत अमूल्य संपत्ती ठरले. त्यांच्या संविंत प्रयत्नांमुळे त्यांना संरक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे राहता आले, अगदी कमी का होईना. प्रत्येक यशस्वी पावलाने त्यांचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय वाढला. चंदेरी आणि पिंट्या यांनी त्यांच्या सर्वात मोठ्या आसुरी प्राण्यांच्या आव्हानांचा सामना धैर्याने आणि दृढ निश्चयाने केला. त्यांनी शब्दांची गरज न पडता एकमेकांचे हेतू समजून घेऊन दूरदृष्टीक्षेप आणि हावभावाद्वारे संवाद साधला. चंदेरी संरक्षकांचे लक्ष विचलित करायची व पिंट्यापासून त्यांचे लक्ष वळवायची, तर पिंट्या या काळात बाहेर निघण्याचा मार्ग शोधायचा. ही एक धोक्याची रणनीती होती, परंतु जगण्यासाठी ही त्यांची सर्वोत्तम संधी होती. त्यांच्या टीमवर्क आणि परस्पर विश्वासाची ही अंतिम चाचणी घेण्यात आली. चंदेरी आणि पिंट्या संरक्षकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात व अधिक पारंगत होतात. अवशेषाबद्दलच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी संरक्षकांच्या हालचालीचा अंदाज घेणे शिकले. चंदेरी संरक्षकांच्या मोठ्या फांद्या पोहोचू शकत नाही अशा घट्ट ठिकाणे पळायची, तर पिंट्या सुटकेचा मार्ग शोधण्याकडे लक्ष ठेवायचा. त्यांनी पकडू नये म्हणून ते नेहमीच संरक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे होते. ही एक तणावपूर्ण आणि थकवणारी परीक्षा होती, पण चंदेरी आणि पिंट्याचा निर्धार कधीच डगमगला नाही. संरक्षकांचे हल्ले अधिक भयंकर होत असताना चंदेरी आणि पिंट्याला समजले की त्यांना सुटण्यासाठी एक शेवटची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांना अवशेषांच्या अगदी टोकाला एक मोठा बोगदा दिसला. ते अडकले होते. ही त्यांची शेवटची आशा होती. बोगदा त्यांना सुटण्याची एकमेव संधी वाटत होती. त्यांना पकडण्याचे संरक्षकांचे असाय प्रयत्न टाळून चंदेरीने बोगद्यात उडी मारली. बोगदा खूप मोठा आणि खोल होता. त्यांच्यापासून वाचण्यासाठी पिंट्यानेही बोगद्यात उडी मारली. संरक्षकही त्यांचा पाठलाग करत आत गेले, पण जसजसे ते पुढे गेले तसा बोगदा अरुंद होत गेला आणि संरक्षकांना आतमध्ये बसणे कठीण होत गेले आणि त्यामुळे पिंट्या आणि चंदेरीसाठी जीवनाची आशा निर्माण झाली. चंदेरी आणि पिंट्या शक्य तितक्या वेगाने पोहत होते, पण संरक्षकांच्या फांद्या त्यांच्या अगदी जवळ होत्या. जसजसे ते पुढे सरकत होते तसा बोगदा लहान होत होता आणि त्यांच्या भोवतालच्या भिंती जवळ येत होत्या. संरक्षकांसाठी मार्ग अरुंद होत चालला होता आणि त्यांना बोगद्यात बसणे कठीण होत होते. बोगदा सतत वळण घेत राहिला. त्यातून सुटण्याच्या मार्गाचा चक्रव्यूह तयार झाला, परंतु चंदेरी व पिंट्या थांबले नाही, कारण चंदेरीला सुदैवाने बोगद्याच्या शेवटी एक छोटासा बाहेर पडण्याचा मार्ग सापडला आणि शेवटच्या ऊर्जेने ते अजून जोरात पोहले व स्वतःला वाचवण्यासाठी बोगद्याच्या बाहेर ढकलले. ते वाचले होते. त्यांचे हृदय भीती आणि दृढ निश्चयाच्या मिश्रणाने धडधडत होते. ते बोगद्यातून बाहेर येताच त्यांच्या पाठीमागे संरक्षकांच्या हास्याचा आवाज आला. त्यांना अपेक्षित असलेल्या आक्रमक गर्जना उलट त्यांनी हसून सुटकेचा निश्वास सोडला.
हे स्पष्ट झाले की संरक्षकांना त्यांना हानी पोहोचवायची नव्हती. त्यांना फक्त चंदेरी आणि पिंट्याला प्राचीन अवशेषातून ताबडतोब बाहेर काढायचे होते. संरक्षकांचा एकमेव उद्देश अवशेषांमध्ये लपलेल्या रहस्याचे रक्षण करणे हाच होता आणि त्यांना घुसखोरांना दूर करून पळून बाहेर ढकलायचे होते. अखेरीस चंदेरी आणि पिंट्या प्राचीन अवशेष आणि संरक्षकांना मागे टाकून बोगद्यातून बाहेर पडले व लांब पोहोचले. धकाधकीचा अरुंद बोगद्यातून मोकळ्या शांत बागेत झालेला बदल जबरदस्त होता. मोकळा श्वास घेण्यासाठी ते थांबले. आपण वाचलो, पिंट्याने उत्तर दिले. एक थकलेले पण विजयी हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरले. आपण एक चांगले संघ आहोत, नाही का? चंदेरीने आपल्या मित्राप्रती कृतज्ञतेच्या भावनेने होकार दिला. सर्वोत्तम संघ. तिने सहमती दर्शवली की धोका टळला आहे आणि त्यांना समजले की संरक्षक त्यांना कोणतेही नुकसान करण्यापेक्षा त्यांना दूर पाठवण्यात अधिक समाधानी आहेत. या समजुतीने त्यांना भेटलेल्या प्राचीन संरक्षकांबद्दल आदर वाढला. दमलेले पण सुरक्षित चंदेरी आणि पिंट्याने आपला प्रवास चालू ठेवला आणि स्वतःला बागेच्या मध्यभागी असलेल्या शांत परिसरात बघितले. त्यांनी त्यांच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना केला आणि खोलवर विजय मिळवला. त्यांनी श्वास घेतला आणि आजूबाजूला पाहिले तेव्हा विजयाची भावना स्पष्ट दिसत होती. धोका नाहीसा झाला होता. त्याच्या जागी सुंदर प्रवाळ आणि त्याच्या सभोवतालच्या नाजूक समुद्री फुलांच्या निर्मळ सौंदर्याने जागा घेतली. हे नुकतेच निसटलेल्या गोंधळाच्या अगदी उलट होते. ते शांत ठिकाणी विश्रांती घेत असताना चंदेरी आणि पिंट्या यांनी त्यांच्या त्रासदायक अनुभवावर विचार केला. त्यांना जाणवते की त्यांच्या साहसामुळे ते एकमेकांच्या जवळ आले आहेत. त्यांचे बंध आणि संकल्प अधिक मजबूत झाले आहेत. त्यांनी अकल्पनीय धोक्याचा सामना केला आणि धैर्य, द्रुत विचार आणि सांधिक कार्याने ते टिकून राहिले. त्यांच्या मैत्रीच्या आणि एकमेकांचं रक्षण करण्याचा त्यांच्या निर्धाराचा हा पुरावा होता. या अनुभवाने त्यांना बदलले, त्यांना अधिक लवचिक आणि एकत्रित केले. त्यांना समुद्राच्या नवीन निर्मळ सौंदर्यात आराम वाटला. चंदेरी आणि पिंट्या यांना माहीत होते की त्यांनी केवळ प्राचीन अवशेषांचे रहस्य उलगडले नाही, तर त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याचा आणि धैर्याचाही शोध घेतला. त्यांनी अज्ञाताचा सामना केला आणि त्यामुळे ते अधिक मजबूत झाले. त्यांनी जेव्हा त्यांच्या प्रवासाची सुरुवात केली तेव्हा त्यांना उद्देशाची नवीन जाणीव आणि एक खोल बंध जाणवला. ते समोरच्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास तयार होते. हे जाणून त्यांना माहीत झाले की एकत्रितपणे ते कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतात. नवीन ज्ञान आणि नवीन उद्देशाने चंदेरी आणि पिंट्या त्यांचा प्रवास सुरू ठेवतात, ह्या विचाराने की लवकरच पिंट्याला त्याचे नातेवाईक भेटतील. जसजसे चंदेरी आणि पिंट्या पुढे गेले त्यांचे अंतःकरण आशा आणि दृढ निश्चयाने भरले. त्यांना त्यांच्या शोधाचा शेवट जवळ वाटू लागला. त्यांच्या साहसाच्या आठवणींनी आणि त्यांच्या मैत्रीच्या बंधनाने प्रेरित होऊन ते त्यांच्या अंतिम गंतव्यस्थानाच्या जवळ जाण्यासाठी विश्वासघातकी प्रवाह आणि धोकादायक अडथळ्यांवर मात करतात. शेवटी क्षितिजावर त्यांना एक परिचित दृश्य दिसले. एक गजबजलेले पाण्याखालील शहर, जीवन आणि क्रियाकलापांनी भरलेले. इथेच माशांच्या शहराच्या गजबजाटात पिंट्याचे कुटुंब त्यांची वाट पाहत होते. उत्साह आणि चिंताग्रस्त अपेक्षेचे मिश्रण घेऊन चंदेरी आणि पिंट्या शहरात पोचले. त्यांची हृदय आशेने धडधडत होती. ते गर्दीच्या माशांमध्ये पोहत असताना माशांनी त्यांच्याकडे उत्सुक नजरेने पाहिले आणि स्मित हास्याने त्यांचे स्वागत केले. समुद्राच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारचे प्राणी दिसत होते. पण अनोळखी चेहऱ्यांच्या समुद्रात पिंट्याचं कुटुंब प्रकाशाच्या किरणासारखं उभं राहिलं. त्यांचे आनंदी भाव पिंट्याचं स्वतःचं प्रतिबिंब दाखवत होते. डोळ्यात आनंदाश्रू घेऊन पिंट्या पुढे सरसावला आणि त्याच्या कुटुंबाला एक उबदार मिठीत घेतले.
पिंट्या घरी परतल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. चंदेरीने हसत पाहिले. तिचे हृदय तिच्या मित्रासाठी आनंदाने फुललेले. त्या क्षणी तिला जाणवले की खरा आनंद एकाकीपणात नाही तर मैत्रीच्या बंधनात आणि नात्यात असतो. पिंट्याने चंदेरीची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देताच त्यांनी चंदेरीचे मोकळ्या मनाने स्वागत केले. त्यांना त्यांच्या मुलाशी पुन्हा जोडण्याच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एकत्रितपणे त्यांनी त्यांच्या साहसाच्या आणि भविष्यासाठीच्या स्वप्नांच्या कथा सांगून एक बंध निर्माण केला जो आयुष्यभर टिकेल. पिंट्याच्या त्याच्या कुटुंबाशी पुन्हा मिलन झाल्यानंतर आणि हा शोध पूर्ण झाल्यानंतर चंदेरीला पिंट्याच्या कुटुंबाशी घट्ट नाते जोडलेले जाणवले, जणू ते तिचेच आहेत. आणि पिंट्याच्या कायमचा राहण्याच्या विनंतीवरून ती त्याच्या कुटुंबासोबत राहण्यास सहमत झाली. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडाला आणि नवीन दिवसाच्या वचनेने समुद्र चमकला. चंदेरी आणि पिंट्या एकत्र पोहले. त्यांचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले. पिंट्या पुन्हा कुटुंबाशी एकत्र आल्याने त्याच्या हृदयाला शांती मिळाली. त्याच्या आयुष्यातील उणिवा आणि दुःख दूर झाले. त्यांनी त्यांची मैत्री अगणित प्रकारे साजरी केली. अन्न सामायिक करून, खेळून आणि मैत्रीचा आनंद लुटून त्यांनी रीफचे नवीन भाग शोधले. इतर समुद्री प्राण्यांना भेटले व गरजूंना मदत केली आणि समुद्राचे नायक म्हणून ओळखले जाऊ लागले. एका संध्याकाळी खडकावर सोनेरी चमक टाकणारा सूर्य पाण्यावर मावळताना पाहत असताना चंदेरी पिंट्याकडे वळली आणि म्हणाली, तुला माहीत आहे पिंट्या, आपण भेटलो याचा मला खूप आनंद आहे. मला पूर्वी खूप एकटं वाटत होतं, पण आता मला असं वाटतंय की माझंही एक कुटुंब आहे. पिंट्या हसला. त्याचे हृदय भावनांनी भरले. मलाही असंच वाटतं चंदेरी. तू माझ्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस. तुझ्याशिवाय मी काय करेन हे मला माहीत नाही. ते सहचर शांततेत विश्रांती घेतात. आकाशाच्या चांदण्या चमकू लागले आणि त्याचा प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावर परिवर्तित होताना ते पाहत आहेत. त्या क्षणी त्या दोघांनाही कळले होते की त्यांची मैत्री खरोखरच काही खास आहे. अशी गोष्ट जी भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकेल. आणि म्हणून चंद्र खडकावर चढत असताना, खाली पाण्यावर एक चांदीची चमक टाकत असताना चंदेरी आणि पिंट्याने एकामेकांना एक न बोललेले वचन दिले. काहीही असो, एकामेकांसाठी नेहमीच उपस्थित राहायचे. आयुष्यभर टिकेल अशा छान मैत्रीची ही सुरुवात होती.